अविश्वास ठराव पण मंजूर झालाय त्या संदर्भात विरोध आपला नवीन नगराध्यक्ष झालाय आणि नवीन नगराध्यक्ष होत असताना तुमचे 2 नगरसेवक त्यांच्या सोबत गेले या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? ह्या निवडणुकीकडे मी असंच पाहतो की आधीचा कार्यकाळ जो काही असेल तसाही मला वाटतं आता 6-7 महिने राहिले की 4-4.5 वर्षात शहरासाठी ह्या नगरपंचायतनं काहीच असं विशेष काम केलं नाही. कचऱ्याचं साम्राज्य, रस्ते नीट नाही करता आली, स्वच्छता नाही आहे. तर मला वाटतं याचा उद्रेक म्हणून कदाचित ह्या सगळ्यांनी बऱ्याच दिवसापासून त्यांचा प्रयत्न चालला होता, पण तो आता त्यांनी काहीतरी परिवर्तन करून घेतलंय. अपेक्षा करतो की या सगळ्यांनी जिरवाजिरीचं एकमेकाचं राजकारण न करता शहरासाठी राजकारण करावं. सध्या त्या नगरसेवकांचा पोल तुमच्याकडे येताना दिसतोय, मात्र पितळांचं त्यांनी बॅनरवर फोटो सुद्धा लावलेला नाही. तुमचा फोटो मात्र पहिल्यांदा घेतलेला होता. नाही, मी काही बॅनर बिनर पाहिले नाही, त्यामुळे तसं काय झालं. अकोला शहरासाठी आता कालच माहिती मिळाली काहीतरी 25 कोटी रुपये काहीतरी तुम्ही मंजूर करून आणल्याची माहिती मिळाली. काय माझे 15 कोटी मंजूर झालेले आहेत. त्याला जवळजवळ 7-8 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी, 1-1.5 महिन्यात माझे जे 15 कोटी आहे त्याची एजन्सी PWD आहे आणि ती कामं चालू होतील. त्यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा साधारणतः अगस्ती हायस्कूल पासून ते नवलेवाडीच्या पुढपर्यंत लाईट्स आहेत दुतर्फा. जे विद्यार्थी चिखलातून जात आहे, आपण आधी जो प्युअर ब्लॉक बसवले पण ते अपुरे होते, तर तिथे उर्वरित जे राहिले तर नवलेवाडीपर्यंत प्युअर ब्लॉक दोन्ही बाजूतून बसते, जेणेकरून आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना चिखलातून जावं लागणार नाही. कारण जे काही विदारक चित्र मी 2019च्या आधी पाहिलं होतं ते बदलत येते, आता अजून बदलतंय. इकडं शेकेवाडीच्या पुढपर्यंत आम्ही दोन्ही बाजूनं लाईट्स लावणार आहेत. इकडं खाली पथदिवे नदीच्या बाजूला पण पुलापर्यंत लावतोय, तहसीलच्या रोडला पण लावतोय, महालक्ष्मी रोडला पण लावतोय आणि प्युअर ब्लॉक पण बसवतोय. तर अशी कामं होणार आहे. आणि बाकी अजून ते बाजारतळ अजून मी लोकार्पण नाही केलं, ते सुस्थितीत होतं, परंतु तिथं पाहिलं असेल या नगरपंचायतचं लक्ष नाही. अक्षरशः टॉयलेट बाथरूम तोडून टाकले, घाणीचं साम्राज्य, हे बेवडे येऊन तिथं दारू पिताय, यांना ती जागा कमी पडली आहे. तर ते सगळं बदलायचं आहे. आता मी सांगितलंय नगरपंचायतवाल्यांनी की आता टेंडर जे करणार आहे तुम्ही त्या भाजी विक्रेत्यांकडनं पावत्या फाडतात, तर त्याच्यात त्या स्वच्छता पण तिथली इन्क्लूड करा आणि ती स्वच्छता त्याची देखभाल दुरुस्ती राहिली पाहिजे.